नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी 12वी आणि पुढील उच्च शिक्षणासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याच्यावरती चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, 10वी 12वी आणि पुढील उच्च शिक्षणासाठी लागणारी महत्त्वाची आणि आवश्यक कागदपत्रे काढत असताना सर्वात महत्त्वाचं ती वेळेमध्ये काढणं तितकंच गरजेचं आहे। म्हणजेच ॲडमिशन प्रोसेस असेल, शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप असेल, फेलोशिप असेल, EBC असेल, फ्रीशिप असेल, असे वेगवेगळे फॉर्म भरत असताना तुमच्याकडं कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे। म्हणजेच वेळेमध्ये कागदपत्र जमा करणं तितकंच गरजेचं आहे। मित्रांनो, तुमच्याकडे सर्व कागदपत्र असतील तर सर्व व्यवस्थित पद्धतीत तुम्ही तुमच्या ॲडमिशन प्रोसेस, तुमच्या स्कॉलरशिपचे फॉर्म देखील भरू शकता। त्यामध्ये तुम्हाला इयत्ता 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे मार्क लिस्ट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडं TC किंवा LC म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्याकडं आधार कार्ड असणं गरजेचं आहे। त्यानंतर EWS सर्टिफिकेट म्हणजेच इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर एज, नॅशनॅलिटी आणि डोमासाईलचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कमचं सर्टिफिकेट तहसीलदाराकडून घेतलेलं ते असणं गरजेचं आहे। ही सगळी कागदपत्र ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी अप्लाय होतात। त्याचबरोबर विद्यार्थी जर SC, ST, VJ, NT, OBC आणि SBC कॅटेगरीमध्ये असेल तर त्या विद्यार्थ्याकडं जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। विद्यार्थ्याकडं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा आयडेंटिटी साईज किंवा पासपोर्ट साईज फोटो असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्याचा जर गॅप असेल तर त्याच्याकडं गॅप सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। ही सगळी कागदपत्रे तुम्हाला ॲडमिशन, स्कॉलरशिप, फेलोशिप, EBC, फ्रीशिप हे सगळे फॉर्म भरत असताना लागणार आहेत। तर ही सगळ्या कागदपत्र तुम्ही वेळेच्या आतमध्ये काढा, म्हणजेच ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायच्या आतमध्ये काढा किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायच्या अगोदर काढा। कारण एक कागदपत्र काढायला तुम्हाला 2 ते 3 दिवस जात असतील तर ही सगळी कागदपत्र काढायला तुम्हाला जवळपास 20 ते 25 दिवस जातील। तर मित्रांनो, जास्तीत जास्त लवकर तुम्ही कागदपत्र काढून तुमचे वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।